छत्रपती संभाजीनगरमध्ये हॉटेल व्यावसायिकांनी गॅस सिलेंडर मिळत नाही, त्यामुळे चूल पेटवल्या। अनेक खानावळ डोसा सेंटर चालकांनी चूल पेटवलेल्या आहेत। हॉटेल चालकांकडून आता व्यावसायिक गॅस पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली जाते। या संदर्भात अधिकचे अपडेट आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे यांच्याकडून घेऊया। ज्ञानेश्वर, आपण पाहतोय आता अनेक ठिकाणी हॉटेल चालकांकडून चुली पेटवल्या जात आहे आणि चुलीवरती आता स्वयंपाक बनवण्यास सुरुवात झालेली आहे। काय नेमकं म्हणणं या हॉटेल चालकांचे, सविस्तर? निश्चितच शेतल, आपण जर बघितलं तर काही दिवसापूर्वी जे ते घरोघरी चुली होती आणि त्याची जागा गॅसने घेतली होती। मात्र आता जे आहे ते आखाती देशात सुरू असलेल्या युद्धामुळे पुन्हा गॅसची जागा कुठेतरी चुलीने घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। आता मी छत्रपती संभाजीनगर येथील एका डोसा सेंटरवर आहे आणि आपण बघतोय व्यावसायिक गॅस जे आहे ते या हॉटेल चालकांना मिळत नाही, त्यामुळे जे आहे ते त्यांनी अशा पद्धतीनं चुली पेटवल्यात आणि चुलीवरचे भट्टे पेटवलेत आणि गेल्या 2 दिवसापासून जे आहे ते अशाच चुलीवरच्या भट्ट्यावर हा सगळा डोसाचा व्यवसाय हे सुरू करताना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात। छत्रपती संभाजीनगरमध्ये जे खरं पाहिलं तर ऑटो इंडस्ट्रीला मोठा फटका बसला असताना आता हॉटेल व्यावसायिकांना सुद्धा याचा अडचणीचा सामना करावा लागतोय। आपण बघतोय समोर जर बघितलं तर तो गॅसवरचा भट्टा आहे, मात्र गॅस मिळत नसल्यामुळे हा भट्टा पूर्णपणे बंद करण्यात आला आहे आणि अशा पद्धतीने जर आपण खाली बघितलं तर हा चुलीवरचा भट्टा या ठिकाणी तयार करण्यात आला आहे। यामुळे जे आहे ते कारागिरांना काही अडचणीचा सामना सुद्धा करावा लागतो, तापमान सुद्धा वाढतं, प्रदूषण सुद्धा वाढतं। मात्र हॉटेल कशी बंद ठेवायची या जे आहे ते प्रश्नातून हा सगळा व्यवसाय पुन्हा त्यांनी जे आहे ते नव्यानं उभा केला असं म्हणता येईल आणि पुन्हा गॅसवरून जे आहे ते हे सगळे हॉटेल व्यावसायिक आता चुलीवर आले आहेत आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये जे आहे ते अनेक ठिकाणी दिलेल्या सर्व सविस्तर अपडेटसाठी